आपल्याकडे ना किती साड्या आहेत आणि आपल्या कपाटामध्ये किती ब्लाऊज आहेत हे महत्त्वाचं नाही आहे. त्यावर योग्य स्टायलिंग महत्त्वाची असते. आणि आपल्याकडे जर हे 3 ब्लाउजेस नसतील तर आपलं कपाट खरं तर अपूर्णच म्हणावं लागेल. तर फर्स्ट आहे जे म्हणजे की गोल्डन कलरचं ब्लाऊज. आता गोल्डन कलरचा ब्लाऊज तर स्टिच करता, पण त्यामध्ये ना गोल्डनमध्ये पण भरपूर शेड असतात. मग योग्य प्रतीचं आणि योग्य क्वालिटीचं असं एक गोल्डनसाठी जे की सगळ्या साड्यांवर मॅच होईल असं. मग तुमची भारीची जरी साडी असेल, एखादी पैठणी साडी आहे, कांजीवरम सिल्क आहे किंवा कुठल्याही साडी आहे, त्यावर इझिली हे मॅच होईल. आणि एक चांगल्या क्वालिटीचं फॅब्रिक निवडल्यामुळं काय होतं, त्या साडीला छान असा मॅच आहे. रेड कलरचं ब्रोकेड ब्लाऊज हे मस्ट हॅव असं हे एक ब्लाऊज आहे जे की तुमच्याकडे ना असायलाच हवं. मग त्यामध्ये पण तुम्ही बनारसीचाच घेऊ शकता किंवा प्युअर असं ब्रोकेड जे आहे त्यामध्ये जर तुम्ही चांगला एखादा ब्लाऊज शिवला रेड कलरमध्ये, तर तुमच्या ग्रीन कलरच्या साड्यांवर, परत आणखी सॉफ्ट सिल्कवर हे इझिली मॅच होतं आणि व्यवस्थित पण दिसतं. जे आहे ते म्हणजे की ग्रीन कलरचा एखादा ब्रोकेड ब्लाऊज. मी तर असं म्हणेल की प्रत्येक महिलेकडे ग्रीन ब्रोकेड ब्लाऊज हा असलाच पाहिजे. ग्रीन, गोल्डन, रेड हे तिन्ही तेवढेच महत्त्वाचे आहेत. आणि जर तुम्हाला त्यातला जर फर्स्ट जो तुम्ही नक्कीच घ्या, कारण काय होते, हा ग्रीन कलरचा जर ब्रोकेड ब्लाऊज तुमच्याकडे असेल तर तुमच्याकडे लाल कलरची पैठणी आहे किंवा तुमच्याकडे सॉफ्टमध्ये एखादी साडी आहे सिल्कमधली, त्यावर हा ग्रीन कलर अतिशय सुंदर लुक देतो आणि एक रॉयलनेस फील होतो. त्यामुळे तुमच्याकडे ना हे 3 ब्लाउजेस जर तुमच्या वॉर्डरोबमध्ये असतील तर नक्कीच तुम्हाला हा प्रश्न पडणार नाही की मी भारींच्या साडीवर वेगळा लुक करण्यासाठी कुठले ब्लाउजेस निवडू. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की मला कमेंट करणं सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.